वार्तांकन रोखठोक बातमी। धुळ्यातील अमानुष घटनेचा तृतीयपंथी संघटनांकडून तीव्र निषेध। भोंदू कृष्णा भगत विरोधात कठोर कारवाईची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने। धुळे शहरातील देवपूर परिसरात 13 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेविरोधात प्रेरणा बहुउद्देशीय संस्था धुळे या तृतीयपंथी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। भोंदू कृष्णा भगत उर्फ सुभाष चित्ते याने केलेल्या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। संस्थेच्या अध्यक्षा पार्वती परशुराम जोगी यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथी समाजातील सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून श्रद्धा व अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा व नागरिकांचा विश्वास संपादन करून दिशाभूल करणाऱ्या भोंदू भगतांवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच पीडित 13 वर्षीय मुलीला तातडीने न्याय मिळावा, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींशी तृतीयपंथी समाजाचा कोणताही संबंध नसून समाजाचे नाव बदनाम करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल। या आंदोलनात तृतीयपंथी समाजासह विविध भगत व नागरिक उपस्थित होते। जय श्री महाकाल। जे आज धुळे शहरामध्ये जे कृष्णा भगतने केलं, थोडीशी चिमुकली मुलगीवर त्यांनी अत्याचार केला, त्यापासून गुरु गोसाईंचं बी नाव बदनाम, भक्तांचं बी बदनाम जर एकने केलं तर 10 लोकांचं नाव बदल। कामाला काही गुरु गोसाईंचं सांगत तुम्ही असं रिकामा काम करा, पण एक आमची विनंती, त्यापासून त्यांच्यामुळे आमच्यासारखं लोकांचं पण नाव बदनाम होतं। काही माणसं राहून तृतीयपंथीचा साज करता, कानात हातात एवढा मोठा कुकुला होता, आम्ही कधी किन्नर आहे, आम्ही कधी असे, म्हणजे काही रिकामांमुळे लोकांना, असे देवऋषी लोकांना बदनामी होते। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी जे कृष्णा भगताने काही केलं त्याला सजा पाहिजे। ज्यापासून आज ती मुलगीचा असा हत्या झाला, गावात प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे, सर्व ठिकाणी लहान मुलींचं, स्त्रींचं काही सुरक्षा म्हणजे नाही, जे प्रशासन वगैरे लक्ष ध्यान कोणीच देत नाही। हे कामासाठी सर्वांनी आता मदत करायला पाहिजे आणि कृष्णा भगतला फाशी झालीच पाहिजे। जय श्री महाकाल। जय माताजी। काल जी धुळे शहरात जी घटना झाली आहे ती खूप नीच पद्धतीची घटना झाली आहे। आपल्या देशात चाललं काय आहे, प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात रोज बलात्कार होत आहे। स्त्री सुरक्षित नाही आहे की बाळ या देशात सुरक्षित राहिलं नाही। सरकार झोपी गेलेलं आहे ना, यांना फाशी होते। यांना आमच्या ताब्यात दिलं तर आम्ही तरी गोळ्या यांना घालू, कारण की फार चुकीचं होते। आज तो स्वतःला भगत म्हणवून घेत होता। हे एकदम चुकीच्या गोष्टी घडत आहे। आमचा पूर्ण खानदेशील भगत डांख्या मंडळी आमच्या जोगती तृतीयपंथी समाज एक होऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत। या नराधमाला फाशी झाली पाहिजे, कारण की हे लोक आमच्यासारखा शृंगार करून लोकांना तृतीयपंथी असण्याचा भास दाखवून लोकांना लुबाडत असतात। माझ्या पूर्ण धुळे जनतेला, माझ्या खानदेशवासियांना ही विनंती आहे, अशा लोकांच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका। हे काय तृतीयपंथी नाही आहेत, हे माणसं हे पोट भरण्याकरता आमच्यासारखा शृंगार घालून भगत बनून तुमच्या दारापर्यंत येत असतात, तुम्हाला बोधून नेत असतात। तर तुम्ही या चुकीच्या गोष्टीला, अंधश्रद्धेला बळी पडू नका। श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा करू नका। कृष्णा भगतचं करायचं काय? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।